मग तुम्ही तरुण भारतला पण डायरेक्ट एंटरटेनमेंट जॉईन केलं? सब एडिटर होतो मी तिथे आणि सबिंग करायचो. तरुण भारतमध्ये मी शिकलो सगळं. ट्रेनी सब एडिटर होतो. 1 वर्ष ते केल्यानंतर माझी बदली कोल्हापूरात झाली आणि मग 1 वर्ष तिथं पूर्ण काम केल्यानंतर मी तो जॉब सोडला आणि सकाळमध्ये गेलो. पण सकाळमध्ये गोमंतक म्हणून पेपर आहे गोव्याला, तिथे गेलो. गोव्यामध्ये मी 2 वर्ष काढली आणि तिथं केल्यानंतर मग मला त्याचा तोचपणा नको वाटायला लागला की रोज उठून तेच काम करायचं. पण हे एडिटर म्हणजे नक्की काय असतं? कारण माझी पानं असतात ना तुमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणून बातम्या येतात, वेगवेगळे रिपोर्टर्स बातम्या फाईल करतात. त्या बातम्या विरामचिन्ह नीट असलेच असं नाही, ते विरामचिन्ह नीट करायला लागतात, कॉन्टेंट नीट करायला लागतो, शब्द नीट करायला लागतात, ती बातमी नीट लिहायला लागते, म्हणजे वाचायचं आणि नीट लिहायचं, त्याच्यावर संपादकीय संस्कार करायला लागतात, एंट्रो वर आणायला लागतो. बऱ्याचदा एंट्रो खाली असतो, म्हणजे बातमीत काय म्हणायचंय हे खूप खाली लिहिलेलं असतं, ते वर आणायला लागतं. हे संपादकीय संस्कार करायला लागतात. मग ते करता करता पानाचा लेआउट ठरवायला लागतो तुम्हाला, ते संपादन करणं असतं, संस्कार असतो तो. आणि मग ते करता करता एक तोचपणा आला. म्हणून मग मी मटा हे घेतलं, म्हणजे काय इंटरव्ह्यू द्यायला आलो ओळखीनं. माझे संजय ढवळीकर म्हणून सर आहेत गोव्याचे, ते म्हणाले की तू मटामध्ये जा, तिथं खूप चांगलं काम करशील. म्हणून त्यांच्या ओळखीनं रेफरन्सनं मी मटामध्ये गेलो इंटरव्ह्यूला. तर त्यांनी मला 2 रेफरन्स दिले होते, लोकसत्ता आणि मटा. तर मी लोकसत्ताच्या आल्हाद गोडबोलेंना फोन केला त्या दिवशी की मी आलो आहे आणि तुम्हाला भेटायचं होतं. तर ते म्हणाले की आत्ता नको, तू 2 वाजता ये, आत्ता माझी मीटिंग असते. मग मी मुकेश माचकर म्हणून पत्रकार आहेत वरिष्ठ, त्यांना फोन केला, ते मटामध्ये होते. ते म्हणाले आत्ता ये, कारण दुपारी 2ला मला वेळ नाही आहे. म्हणलं ओके. मग मी आधी मटामध्ये गेलो. मग त्यांनी माझं काम बघितलं सगळं. तर मी खूप प्रयोग केले होते गोव्यामध्ये सुद्धा, नवीन प्रयोग करून बघितले होते, त्यांना खूप आवडले. ते म्हणले की थांब. मग ते भरतकुमार राऊत त्यावेळेला संपादक होते, आमचे बोलाचाली झाली. मग इंटरव्ह्यू झाला माझा तिथेच. मग माझा इंटरव्ह्यू HR पण घेतला. मग मला जा म्हणून सांगितलं, म्हणून मी परत निघालो. मग परत मला फोन करून वर बोलवलं, परत एक इंटरव्ह्यू झाला. असं करून संध्याकाळी 5:30 वाजता मी ऑफर लेटर घेऊनच बाहेर पडलो. सो ती एक माझ्यासाठी फार गमतीदार गोष्ट होती की आपण जातो टाइम्समध्ये आणि डायरेक्ट ऑफर लेटर घेऊनच येतो. त्यामुळं लोकसत्तात त्याचा प्रश्न झाला नाही माझा. आणि मग मी मटामध्ये जॉईन झालो ॲज अ सब एडिटर. पण ते पण आधी उपसंपादक म्हणून जॉईन झालो. मग मुंबई टाइम्स नावाची एक सप्लिमेंट असते, ते पान एक माझ्याकडे आलं. मग उपसंपादन करून करून कंटाळा आला. मग काय, मग आता रिपोर्टिंगला शिफ्ट होतो. मग रिपोर्टिंग कुठे करायचं, तर एंटरटेनमेंट मला आवडतं, कारण नाटकाचा सगळा. पण तोपर्यंत नाटक बंद, मी काम बिम करत नव्हतो, संपलं नाटक. अभिनय नाहीच, संपलं सगळं कामच. हो. आणि मग त्यानिमित्तानं वाचन, नाटक पाहणे याच लेवलला होतं. मग मी रिपोर्टिंग नाटकाचं म्हणजे एंटरटेनमेंटचं घेतलं, कारण ते मला आवडीचं फील्ड होतं. आवडीच्या फील्डमध्ये रिपोर्टिंग करायला लागलं त्याचा फरक पडला, कारण माझे बातमीदारी सुधारली. मला माहिती होतं बातमीदारी कशी करायची असते, कशी करायची असते, म्हणजे बातमी लिहायची कशी असते, बातमी मूल्य काय असतं, न्यूज कशाला म्हणतात, हे सगळं मला माहिती होतं, कारण मी उपसंपादक होतो. त्यामुळे त्याचा फायदा झाला. आणि मग मी बातमीदारी करायला लागलो. मग बातमीदारी करता करता माझ्याकडे रिव्ह्यू करा म्हणून आलो. मी मटाचे रिव्ह्यू करायला लागलो. ताऱ्यांचं बेट हा माझा पहिला सिनेमा ज्याचा मी रिव्ह्यू मटामध्ये केला. आणि मग मी अनेक सिनेमांचे रिव्ह्यू पण केले. अनेकांना मी रिव्ह्यूअर म्हणूनच माहिती आहे आजसुद्धा. मग तिथं त्यावेळेला मटाची एकच एडिशन होती मुंबई. मग ती अनेक एडिशन झाल्या, 7-8 एडिशन झाल्यावर मग त्याचा एक ब्युरो झाला, एंटरटेनमेंटचा ब्युरो. त्याचा ब्युरो हेड मी झालो. आणि मग तेच काम करून एकदा एका पॉईंटला लक्षात आलं की एकदा बास झाला, आपण हे थांबूया. कारण माझा मुलगा पण 2 वर्षाचा होता तोपर्यंत. आणि ती फॅमिली इकडे शिफ्ट झाली, ती मुंबईत होती. हो, मी जेव्हा 7ला मटामध्ये आलो नंतर माझं लग्न झालं, त्यामुळे फॅमिली मुंबईतच झाली. मला लहान मुलगा होता, तो पेपर फाडायचा, पेपरवर शू करायचा, कारण 2 वर्षाचा होता. तेव्हा मी माझ्या बायकोला हेच म्हणालो होतो की ही पुढची जनरेशन अशी आहे, पेपर त्यांच्यासाठी ते पेपर वाचणार नाही आहेत, ते पेपर वाचणार नाहीत, हे रद्दी होणार आहे त्याची. तर मग या जनरेशनसाठी मला काय करायला पाहिजे, तर मला डिजिटलला शिफ्ट व्हायला पाहिजे. म्हणून मी मटा सोडलं आणि मी डिजिटल मीडिया सर्च करायला लागलो की मला तिथं जायचं आहे. कारण माझ्या मुलाला मी काय करतोय हे जर माहीत असायला हवं असेल, तर तो जे मीडियम बघणार आहे त्या मीडियममध्ये मला काम करायला पाहिजे. नाहीतर तो पेपरच वाचणार नाही. मी पेपरच्या रकाने जरी लिहित असेल तर तो वाचणारच नाही ना, त्याला कळणारच नाही त्याचा बाप काय करतो. पण प्रिंट अजूनही आहे ना. हो ना. मग मी त्यांना कुठं काय होतं, ही माझी थॉट प्रोसेस होती ना. त्यामुळे मी डिजिटलला गेलो. मग मला सकाळ पुण्यातनं ऑफर आली. म्हणजे माझा सम्राट फडणीस म्हणून मित्र होता संपादक, त्याला मी म्हटलं की मला डिजिटलमध्ये काम करायचं होतं. म्हटलं पुण्याला आहे. मग मी मटामधनं पुण्यात शिफ्ट झालो सकाळसाठी. तेव्हा मी फॅमिली पण शिफ्ट केली. पण अनफॉर्च्युनेटली 6 महिने माझं प्रोबेशन पिरियड होतं. त्यात पण मी खूप प्रयोग केले सकाळमध्ये असताना. ते तेवढेच केले, त्यानंतरही कोणी केले नाहीत. कारण प्रयोग म्हणजे काय,
प्रयोग म्हणजे ई सकाळमध्ये सगळ्यात आधी फेसबुक लाईव्ह मी सुरू केलं. फेसबुक लाईव्ह आजही कोणी करत नव्हतं, तेव्हा 2017ला फेसबुक लाईव्ह 2017, पेपर मार्फत मी सुरू केलं. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी हे सगळे कलाकारांनी आयुष्यातलं पहिलं फेसबुक लाईव्ह माझ्याबरोबर केलं. म्हणजे असं असायचं की आता आपण बोलतोय, तुम्ही ॲक्ट्रेस आहात, तर फेसबुक लाईव्ह सुरू व्हायचं, तो माणूस मोबाईल घेऊन असायचा आणि आपण बोलायला सुरुवात करायची, गप्पा मारायच्या आणि लोकांचे प्रश्न पण घ्यायचे त्याच्यामध्ये. असं ते लाईव्ह डिस्कशन असायचं. पण इट वॉज इन अ क्लोज्ड रूम लाईक अ इंटरव्ह्यू. कुठेही करायचो आम्ही, बागेत करायचो, बेंचवर करायचो, घरी करायचो, सगळं ठरवलं नव्हतं. बालगंधर्वच्या पार्किंगमध्ये करायचो, माईक लावलेले असायचे त्यामुळे चालून जायचं. ते माईक अटॅच असायचे मोबाईलला. त्यामुळे ते प्रयोग मी खूप केले आणि ते प्रयोग बघून मला ABPला ऑफर आली की ABPला तू एंटरटेनमेंट हेड म्हणून ये, राजू खांडेकर सर आहेत तिथे. आणि मग म्हटलं करून बघू. आणि मी प्रिंटचा अनुभव मला होता, इलेक्ट्रॉनिकचा झाला होता, डिजिटलचा झाला होता, इलेक्ट्रॉनिकचा नव्हता. आपण घेऊ हा चान्स असं म्हणून मग मी इलेक्ट्रॉनिकला शिफ्ट झालो 2017. ते मी 21पर्यंत ABP माझ्यामध्ये होतो. 21मध्ये मला असं लक्षात आलं की जे जर्नलिझम आत्ता चालू आहे ते काय फार आपल्याला पटत नाही आहे. म्हणजे आपको क्या लगता है, यांनी हे सांगितलं याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे. पण ABP माझ्याला काय काम? मी तिथं एंटरटेनमेंट हेडच होतो. पण म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायचे, इंटरव्ह्यूज घ्यायचो, माझी टीम असायची माझ्यासोबत. पण कोविडमध्ये ही टीम कमी झाली कारण एंटरटेनमेंट थांबलं. आणि ज्या पद्धतीचं जर्नलिझम सुरू झालं होतं ते मला आवडत नव्हतं. म्हणजे काय? रिॲक्शनरी बेस. आत्ता जे तुम्ही तुम्ही टी व्ही बघता, न्यूज चॅनल बघता, म्हणूनच मी सोडलं ते. हेच त्याचं उत्तर आहे. ज्या पद्धतीनं चालू होतं ते नव्हतं, ते लोक बघणार नाही ते मला माहिती होतं. कारण मला ते आवडत नाही आहे. तुम्ही लोकांना हवं असं काहीच देत नाही, लोकांच्या जगण्यामध्ये व्हॅल्युएटेड काहीच देत नाही आहे. तुम्ही एवढंच देताय की तुम्हाला काय पाहिजे, त्याचा लोकांना काहीच फरक पडत नाही आहे. त्यामुळे हे आपलं नाही आहे काम, आता आपण इथनं रामराम घ्यावा असं मला वाटलं आणि मी ते सोडलं आणि मी पुण्यात शिफ्ट झालो. मग पुण्यामध्ये मी असं ठरवलं होतं की काय करायचं काय नाही असं काही ठरवलं नव्हतं खरं तर. पण मला MIT WPU नावाची एक शिक्षण संस्था आहे, तिथं जॉब लागला छोटासा. मग मी 1 वर्ष जॉब केला. पण 1 वर्ष जॉब केल्यानंतर असं लक्षात आलं की आणि काय करायचं, तर आपली आवड कुठली आहे, एंटरटेनमेंट. आपण आणखी काहीतरी करायला पाहिजे यार, म्हणून मग मी पॉडकास्ट सुरू केलं आणि ते मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये कनेक्ट झालं. ऑडिओ पॉडकास्ट सुरू केलं मी. 1 वर्ष पॉडकास्ट केल्यानंतर 1 वर्ष मी आणखी पुढच्या वर्षी यूट्यूब लॉन्च केलं. म्हणजे 2023-20 मार्चला मी यूट्यूब आणलं. 23 आणि 24 आता 1 वर्ष झालं त्याला. असा हा माझा प्रवास सगळा असा फिरून इथपर्यंत आला. आणि त्या पॉडकास्टमधून खूप सारी माणसं भेटली मला, खूप माणसांशी बोलता आलं, खूप माणसांच्या स्टोरीज कळल्या आणि आता ती माझी आवड झाली आहे. त्यामुळे मला खूप आवडतं लोकांशी बोलायला, लोकांचं ऐकायला. मी कमी बोलतो त्यामुळे मी आता खूप बोलतो असं मला वाटतं. म्हणजे आज आता रिव्हर्सल ऑफ रोल आहे. कसं वाटतंय ते अदर साईड ऑफ द आय नो असं असा तो प्रवास आहे माझा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.